नमस्कार। आता पूर्ण आजीची तब्येत बिघडलेली असते। पूर्ण आजीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं। सगळेजण पूर्ण आजी कधी बरी होईल असं बघत असतात। तेवढा तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन पूर्ण आजीची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो। अर्जुनला पूर्ण आजीची खूपच काळजी वाटत असते। तिथे प्रिया जाते आणि अर्जुनच्या जवळ जाऊन अर्जुनला म्हणते, अरे अर्जुन, तुला खूप लागलं आहे, तू ये इथे साईडला बस बघू। अर्जुनला ते खूपच ऑड वाटतं आणि अर्जुन प्रियाला बाजूला करतो आणि म्हणतो, तू बाजूला हो पहिली, मी बघतो माझं काय ते, माझी काळजी तुला करायची काही गरज नाही। ते सगळं बघून आता घरातील सर्वांना वाईट वाटतं, कारण प्रिया सुद्धा पूर्ण आजीची खूपच काळजी घेत असते, म्हणून प्रिया तिथे थांबलेली असते। त्यानंतर पूर्ण आजीला शुद्ध येते। सगळेच जण प्रिया प्रिया अर्जुन आणि प्रताप, नंदिनी, अस्मिता हे सगळेच जण पूर्ण आजीला भेटायला आतमध्ये आलेले असतात। त्यावेळी पूर्ण आजी अर्जुनला म्हणते, अर्जुन, मला तुला काहीतरी सांगायचं आहे। त्यावर अर्जुन म्हणतो, बोल ना पूर्ण आजी। त्यानंतर पूर्ण आजी म्हणते, अरे अर्जुन, मला सांग, तुला मी महत्वाची आहे की ती मुलगी? त्यावर अर्जुन आता काय बोलू हा विचार करू लागतो आणि अर्जुनला रडू येत असतं। ते बघून नंदिनी म्हणते, अहो, तुम्हाला काय सांगू पूर्ण आई, ह्याला ना तुमचा आवाजच पोचला नाही बहुतेक। आणि प्रताप म्हणतो, अर्जुन, आता तुला पूर्ण आजीची तब्येत महत्वाची नाही आहे का? हे सगळं प्रकरण सायलीला कळलेलं असतं। सायली पूर्ण आजीला बघायला हॉस्पिटलमध्ये आलेली असते। पूर्ण आजी हॉस्पिटलमध्ये आहे, तिथेच सायली येते आणि दरवाजातून डोकावून बघत असते। सायली दरवाजातून बघत असते तर पूर्ण आजी अर्जुनकडून वचन घेत असते, अर्जुन, मला वचन दे, तू प्रियाजवळ लग्न करशील। आता अर्जुन काय देऊ काय बोलू या विचारात अडकलेला आहे आणि सायली सगळं बघत आहे। सायलीला आता रडू येत आहे, कारण पूर्ण आजी अर्जुनला इमोशनल ब्लॅकमेल करून त्याच्याकडून वचन घेत आहेत। आता सायली आणि अर्जुन पुन्हा कसे एकत्र येतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।